माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वतःची लढाई स्वतःची लढताना. नमस्कार, मी शेफ सौरभ. काम करतो मॉलदीव्समध्ये एका रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटला जायची तयारी आता झालेली आहे. रेस्टॉरंटला आल्याला एक पहिले काश्मीरी पिंक टी घेतो. ती पिताना मी त्यानंतर एक ऑर्डर येते बार्बिक्यू पिझ्झा. ती बनवताना मी पिझ्झा बेस घेऊन त्यावरती बार्बिक्यू सॉस अप्लाय करून त्यानंतर चिकनची प्रूफिंग करतो. त्यानंतर चीज ग्रेट करतो. चीज ग्रेट करता करता साईडला प्रिपरेशनसुद्धा चालू असते नेहमीप्रमाणे. त्यानंतर मग असेंब्ली करून पिझ्झा ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवतो. हे बघा, तुम्हाला दिसत असेल बेक होताना पिझ्झा. त्यानंतर पिझ्झा बेक झाल्यानंतर कट करून घेतो. त्यानंतर पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडे सोपवतो. त्यानंतर कटिंगला लागतो. पहिले चिल्ली कट करून घेतो. त्यानंतर कॅबेज, कॅरट असं नेहमीप्रमाणे सर्व कट करून घेतो. नेहमीप्रमाणे स्नॅक्स सर्व बनवून बाहेरच्या काउंटरवरती ग्लास बॉक्समध्ये ठेवतो. त्यानंतर मग एक 7 शोरमाची एक ऑर्डर येते. ती बनवताना मी शोरमा रोल करून घेतो. त्यानंतर शोरमा रोल करून झाल्यानंतर सर्व ते गॅस ग्रिलवर रोस्ट करण्यासाठी ठेवतो. ते सर्व झाल्यानंतर शोरमा पॅक करण्यासाठी घेतो. हॉटेलियर मित्राने सांगा बरं की शोरमा पॅक करायची स्किल बरोबर आहेत का? कमेंट करून सांगा. लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. त्यानंतर मग आणखी एक ऑर्डर येते, एक चिकन अँड चिप्स 3 बर्गर. ती बनवून सर्वर्सकडे सर्व करण्यासाठी देतो. त्यानंतर 2 पिझ्झाची ऑर्डर येते. ती बनवताना मी पिझ्झा बेक असतानाचा शूट. त्यानंतर पिझ्झा बेक झाल्यानंतर कट करतो आणि डिलिव्हरी बॉयकडे देतो. आज खूप पिझ्झांच्या ऑर्डर येतात, त्यामुळे पिझ्झाच झाले सर्व. त्यानंतर आणखी एक मोठी ऑर्डर येते, 5 चिकन मंचुरियन आणि एक तंदुरी पिझ्झा, एक टुना नूडल्स. आणि ती ऑर्डर कंप्लीट करून डिलिव्हरी बॉयकडे सोपवून आजचा दिवस संपवतो कडक स्माईलसोबत. धन्यवाद. टाटा, बाय.